कुजबूज सुरू असते हे तुमच्या कानावर ऑब्व्हियसली पोहोचत माझ्या असणार. कानावरती ऑब्व्हियसली येतं. कुजबूज करणारे कोणते आहेत बीजेपी मध्ये चालले ते. हां बरोबर आहे. ते बीजेपी मध्ये का का जातात आहे ते इन्क्वायऱ्या लागलेल्या आहेत त्या वाचवण्यासाठी ते जातात आहे. माझ्याकडे तसं काय नाही. मी उघडपणे बीजेपीकडे जाऊ शकतो. मला कुजबूज करायची गरज काही आहे. मी काय त्यांचा बांधलेला सालगडी नाही आहे किंवा माझा पक्ष काय त्यांचा बांधलेला सालगडी नाही. मला उद्या जायचं असेल तर उद्या जाईल. बोलबोला काढण्याच्या अगोदर मला बीजेपीने विचारलं होतं की वुड यू लाईक टू बी दी प्रेसिडेंट सिन्स यू आर नाव कम्प्लिटिंग 70. तर मी म्हटलं आय हॅव स्टील 10 years लेफ्ट. आणि म्हटलं तुम्ही मला राजकारणातून काढण्याचा प्रयत्न करताय का. उद्याच्या राजकारणामधलं म्हटलं 2024 जरी पॉलिटिकल पार्टीज व्यवस्थित बिहेव केल्या तर म्हटलं मी तुमच्या विरोधात आहे एवढं लक्षात तुमच्या आहे. होय ते म्हटले होते. तेव्हा म्हटलं मला सीनवरनं काढण्याचा तुमचा प्रयत्न चाललाय का. हे फार तुम्ही फार मोठा गौप्यस्फोट करताय बाळासाहेब. नाही मी गौप्यस्फोट करणे आजही तुम्हाला सांगतो. नाही हां आजही सांगतो. या क्षणाला बीजेपी इज स्टील ऑफरिंग काय सीट्स बरं ॲट नॅशनल लेवल. म्हणजे मी नॅशनल लेवलवरती नाही आहे. बरं माझा पक्ष जो आहे तो महाराष्ट्रापुरतं मी मर्यादित राहून आपलं राजकारण करतोय. पण आजच्या स्टेजला मला जी काही ऑफर आहे ती ऑफर ॲट नॅशनल लेवलवरती आम्ही तुमच्याबरोबर ॲडजस्टमेंट करायला तयार आहोत. काय ऑफर म्हणजे किती जागांची सर. आय डोंट. पण कोण बीजेपीकडनं कोण तुमच्याशी बोललंय. मी तेही सांगणार नाही आहे कारण का दीज आर थिंग्स वेअर. आता आम्हाला जर जायचं असतं तर आम्हाला कोण थांबू शकतं. बरं मला ज्यावेळेस 2दा मुस्लिम कॅन्डिडेट दिला ज्या काँग्रेसनी मी बीजेपी बरोबर हातमिळवणी करू शकलो नसतो का. तुम्ही एक सीट सोडा मी तुम्हाला पाठिंबा देतो. कोणी थांबवलं होतं. आणि हू हॅज द गट्स टू स्टॉप मी. आमच्या पक्षाचे आम्ही मालक आहोत. आमच्या पक्षाचा निर्णय काय घ्यायचा तो आम्ही घ्यायचा आहे. पण बीजेपीकडनं ऑफर आजही आहे आजही आहे. आजही इव्हन टुडे या क्षणाला. मग तुम्ही का ऑफर का तुमचं काय म्हणणं आहे. आमचं सरळ म्हणणं असं आहे की देर इज एन हिस्टॉरिकल डिफरन्सेस. आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन चाललो. बीजेपी असं म्हणणार नाही पण RSS हे सनातन आणि वैदिक धर्म घेऊन चाललेले आहेत की त्याचे आम्ही बळी आहोत. तुम्ही बदलणार नसाल तर तुम्हाला सत्तेवरती आम्ही कशाला बसवा. तुम्ही आम्हाला पुन्हा शोषणच करणार आहात. तेव्हा हे हिस्टॉरिकल भांडण किंवा फंडामेंटल मतभेद असल्यामुळे आम्ही त्यांना शटडाऊन केलेलं आहे. जायचं नाही. पण मगाच्या गोष्टीकडे परत तुम्हाला राष्ट्रपती पदाची ऑफर भाजपकडनं होती. राष्ट्रपती व्हावं तुम्ही म्हणून ही ऑफर कोणी दिली होती कशी. तर त्याबद्दल मला अजून जाणून घ्यायचं आहे. बीजेपी वाल्याचा विचार ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला हा ऑफर होतं कोणी दिलं होतं हे तुम्ही सांगू शकता अधिक प्रभावीपणे. नाही मी सोर्स कधीच सांगणार नाही. पण ही चर्चा कुठल्या लेवलला झाली होती म्हणजे वरिष्ठ पातळीवरती झाली होती कारण तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस ऑफर येते अशा त्यावेळेस अनलेस दे हॅव डिसाइडेड डझंट कम. बरं पण आम्हाला ज्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याचा आम्ही कधीही विचार केला नाही. म्हणजे काँग्रेसने किंवा NCPने कितीही आमच्या विरोधात भूमिका घेतली चळवळ मोडून काढण्याच्या इथपर्यंत जरी आलं तरी आम्ही BJP बरोबर कधीच हातमिळवणी केली नाही. अनलेस ते रिफॉर्म येस त्याच्यानंतर मग विचार. नाही पण प्रकाश आंबेडकरांना या देशाचा राष्ट्रपती व्हावं असं का वाटलं नाही. कारण ऑफर होती भाजपने ठरवलं तुम्ही झाले असतात. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये आय कुड सी द सिच्युएशन व्हॉट इज डेव्हलपेड आजच्या याच्यामध्ये असणारा ॲट दी नॅशनल लेवल और ॲट दी इंटेलेक्च्युअल लेवल बीजेपीला जर RSS आणि BJPला जर कोणी चॅलेंज करू शकत असेल तर ती फुले आंबेडकरी चळवळच आहे. दुसरं नाही कोणी. आणि त्या चळवळीचा असताना जे रिप्रेझेंट आमचा जो ग्रुप करतोय तो करेल. तुम्हाला राष्ट्रपती पद पंतप्रधान पद महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काही ऑफर केलं तर तुम्ही जाणार नाही. अजिबात नाही जाणार.